नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, अंधश्रद्धेच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे वादविवाद आपल्याला दिसून येत असतात. कोणी अंधश्रद्धेला विरोध करतं, कोणी अंधश्रद्धेच्या बाजूने असतं, कोणी अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणतं, तर कोणी श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणतं. आपले आपले विचार आहेत, आपली आपली मान्यता असते यामागे. परंतु श्याम मानव हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी यात फरक करायचं लोकांना शिकवण्याचा विडा उचललेला आहे. त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्वांना माहिती आहे, त्यांचं कार्य सर्वांना माहिती आहे आणि अलीकडच्या खरात प्रकरणामध्ये श्याम मानव यांनी केलेले वक्तव्य, त्यांचे असलेले अनालिसिस किंवा विश्लेषण हे आपण बघतच आलेलो आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला आत्ताच जायचं नाहीये, पण श्याम मानवांबद्दल आपण थोडंसं बोलूया. श्याम मानव हे नावच थोडंसं आपल्याला विलक्षण आणि विशेष असल्याचं दिसून येतं. कारण मानव हे नाव, आडनाव सहसा आपण बघत नाही. मानव हे नाव एखाद्या ठिकाणी असू शकतं, पण आडनाव मानव असणं हे आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं. कारण महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये श्याम मानव हे तर मराठी व्यक्ती आहेत. महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये सुद्धा हे आडनाव फारसं आढळत नाही आणि फारसं ऐकण्यात किंवा नाहीच मुळात आपल्यासाठी हे आडनावच नवीन असल्याचं दिसून येतं. मग श्याम मानव यांचं हे खरं नाव आहे का त्यांचं नाव काहीतरी वेगळं आहे? श्याम मानव हे आपलं स्वतःचं खरं नाव वापरतात की नाही वापरतात? का यामध्ये सुद्धा काही त्यांची मान्यता आहे किंवा त्यांचा काही विचार आहे? हे सर्व आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊया. मुळात गोष्ट अशी आहे की श्याम मानव हे जवळपास 18-19 वर्षाचे होते तेव्हापासूनच त्यांनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहभाग नोंदवायला सुरुवात केलेली होती. 1968 साली सुरू झालेली जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सुद्धा श्याम मानव यांनी प्रवेश केला आणि त्यांच्याशी ते रिलेट झाले आणि त्यांच्या चळवळीमध्ये 1970 सालापासून ते काम करू लागले. 70, 71, 72 अशा 2-3 वर्षांच्या त्यांच्या प्रवासामध्ये श्याम मानव यांनी जेपींची चळवळ पुढे नेण्यासाठी वेगवेगळे शिबिरं आयोजित केले, लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी की आंदोलन नेमकं काय आहे, कसं आहे, जेपी काय करतात, त्यांचं म्हणणं काय, या सर्व गोष्टींसाठी. आता हे आंदोलन करत असताना वेगवेगळी शिबिरं त्यांना घ्यावी लागत होती. वेगवेगळी शिबिरं घेण्यासाठी निधी उभारावा लागत होता. कुठलीही चळवळ पैशाशिवाय तर होत नाही हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग श्याम मानव यांनी लोकांचं प्रबोधन करता करताच वेगवेगळा निधी उभारायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत त्यांचे इतरही सहकारी होते. या सहकाऱ्यांमध्ये महाडिक आडनावाच्या एक महिला होत्या. त्यांच्यासोबत श्याम मानव आणि त्यांचे सहकारी सर्व हे काम करत होते. कालांतराने श्याम मानव यांची शिबिरे यशस्वी व्हायला लागली, निधी मिळायला लागला, निधी उभा राहायला लागला आणि त्याच्यामुळे श्याम मानव हे स्वतः भयंकर खुश होते. बोलता बोलता एकदा महाडिकबाईंना ते म्हणाले की आपलं काम अत्यंत उत्तम चालू आहे, लोकांचा सहभाग फार मोठा आहे आणि विशेष म्हणजे चळवळ पुढे नेण्यासाठी निधी पण चांगला आपण उभा करत आहोत. यावरती महाडिकबाईंनी जे उत्तर दिलं ते श्याम मानव यांच्या पक्क डोक्यात बसलं. त्या म्हणाल्या की जास्त हुरळून जाऊ नका, तुम्हाला हे जे यश आणि हा निधी मिळतोय तो तुमच्या आणि माझ्या आडनावांमुळे मिळत आहे, त्यामुळे तुमच्या आडनावाचं हे यश आहे असं समजा. श्याम मानव याच्यामुळे विचारात पडले की हा काय प्रकार आहे म्हणून. कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक पद्धत आहे, एक सवय आहे. आपण आडनावामध्ये जात आणि धर्म 100% शोधत असतो. जात आणि धर्म हे तुमच्या आडनावातनं बऱ्याचदा संबोधित होत असतं आणि ते संबोधित नाही झालं तरी लोक ते बरोबर शोधून काढतात की फलाण्याचं आडनाव हे आहे तर त्याची जात काय असेल, धर्म काय असेल, कोणत्या पंथाचा असेल, कुठला असेल, कोणत्या भागातला आहे. बरं, जिओग्राफी म्हणजे या जिल्ह्यातला या आडनावाचा व्यक्ती म्हणजे त्या जातीचा, या जिल्ह्यातल्या त्या आडनावाचा, त्याच आडनावाचा व्यक्ती हा दुसऱ्या धर्माचा जातीचा असतो, असंही आपल्याकडे ठेवतं. त्यामुळे एखाद्याची जात शोधायची असेल तर त्याचं आडनाव आणि त्याचं जन्मगाव हे नक्की विचारलं जातं. म्हणजे मग लोकांना ते बरोबर कॅल्क्युलेशन त्याचे दिसून येतात. याचाच विचार श्याम मानव करायला लागले. त्यांनी विचार केला की हे अयोग्य आहे की लोक आपल्या नावामध्ये, आपल्या आडनावामध्ये जात शोधतात, नावापेक्षा जास्त आडनावामध्ये. याचं काहीतरी करायला लागेल. म्हणजेच अंधश्रद्धा, जात धर्म या बाबतीतचे विचार श्याम मानव यांचे हे पूर्वीपासूनच चालू होते हे त्यातनं दिसून येतं. त्यांनी विचार केला आणि विचारांती ते एका निर्णयापर्यंत पोहोचले की मला जात आणि धर्म बघून काम करायचं नाहीये, मला काम करायचंय समाजासाठी, समाज प्रबोधनासाठी आणि समाजामध्ये ज्या चुकीच्या किंवा वाईट चालीरीती आहेत त्यांच्या विरोधात मला काम करायचं आहे.
त्यामुळे माझाच धर्म जर लोक शोधायला लागले तर मी हे कार्य कसं पुढे नेणार. त्यामुळे श्याम मानव यांनी मग विचार केला आणि विचारांती त्यांनी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की मी आहे माणूस, मला जगायचं आहे माणूस म्हणून, आणि भविष्यात सुद्धा मला माणूस म्हणूनच माणसांसाठी काम करायचं आहे. माझा ही जी ओळख आहे हीच ओळख माझी माझ्या आडनावातनं प्रतीत झाली पाहिजे. पण त्यांना नाव बदलता आलं नसतं का? बदलता आलं असतं. पण आपण जर फक्त नाव वापरलं, आडनाव सोडून दिलं, तर लोक परत आडनाव शोधूनच काढतात आणि मग त्यावरनं जात धर्म काय आहे हे शोधून काढतील. त्याच्यामुळे आपलं कार्य, आपलं व्यक्तिमत्व, आपली ओळख ही आपल्या आडनावातून व्हावी. मी माणूस आहे, माणूस म्हणून जगणार आणि माणसांसाठी काम करणार. त्यामुळे माणूस हे आडनाव आपलं असायला पाहिजे. या विचारातून श्याम मानव यांनी मानव हे आडनाव धारण केलं आणि त्याच नावाने पुढे त्यांनी कार्य चालू ठेवलेलं आहे. श्याम मानवांचे वक्तव्य, त्यांचं विश्लेषण, त्यांचे अंदाज, त्यांचं म्हणणं याबद्दल बरेच वाद आपल्याला होताना दिसून येत आहेत. श्याम मानव स्वतः म्हणतात मी एक सनातनी कट्टर हिंदू आहे, पण मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांच्या कार्याला कसं घ्यायचं, त्यांच्या कार्याबद्दल आपले काय विचार आहेत हे सुद्धा आम्हाला तुमच्या कमेंटमधनं नक्की कळवा. यावर चर्चा व्हायला पाहिजे, बोलायला काय हरकत आहे. आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.